नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। आरोग्य विभाग संबंधित विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। महिला पुरुष दोघेही उमेदवार इथे अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। वयाची अट 18 ते 28 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याकरता फक्त 100 रुपये अर्ज फी इथे लागणार आहे। त्यातच मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज करत असाल तर याच फी मध्ये सूट देण्यात आलेली आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलं, ज्यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ पदाकरता ही रिक्रुटमेंट या विभागामार्फत या ठिकाणी घेण्यात येत आहे। ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवल्या जात आहे। या पदासाठी लेवल 5 चा पे स्केल 29,200 ते 92,300 चा असणार आहे। तेव्हा एक कायमस्वरूपी नोकरी आणि उत्कृष्ट वेतन या पदासाठी तुम्हाला मिळत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। कोणकोणती पदे या ठिकाणी भरल्या जात आहे, त्या पदासाठी वॅकन्सी किती असणार आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे, अर्ज फी किती असणार आहे, या संपूर्ण पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती घेण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदासाठी 8 जून 2026 पासून अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे। मेल फिमेल कॅन्डिडेट दोन्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे। या पदासाठी लेवल 5 चा पे स्केल आहे 29,200 ते 92,300। तर या पदासाठी फक्त एकच उमेदवार एकाच पोस्टसाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, या पदासाठी जी भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार आहे ती कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे। तर सुरुवातीला तुमची रिटन एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर बेसिक व्होकेशनल ऍप्टिट्यूड टेस्ट, त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन, अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया इथे पूर्ण केल्या जाणार आहे। भारतातील सर्व नागरिक या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे दिलेल्या पात्रतेनुसार। त्यानंतर बघा, या ठिकाणी वॅकन्सी बाबत माहिती इथे दिलेली आहे। प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी, कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी आहे याबाबतचा तपशील इथे दिलेला आहे। तर सुरुवातीला ASI फार्मासिस्ट हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या पदासाठी टोटल 18 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन या पदासाठी 1 जागा इथे भरल्या जात आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियन या तिसऱ्या पदासाठी 5 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। अशा टोटल 24 जागांची एक कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला आरोग्य विभाग संबंधित पदांसाठी CISF विभागामध्ये या ठिकाणी मिळत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी कॅटेगरीनुसार अर्ज इथे सादर करू शकता। प्रत्येक कॅटेगरीमध्ये या ठिकाणी वॅकन्सी या पदाच्या दिलेल्या, प्रत्येक कॅटेगरी बाबतची माहिती वॅकन्सी बाबत या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर इथे बघा, आता शिक्षण पात्रतेबाबत माहिती दिलेली आहे। कोणत्या पदासाठी कशा प्रकारची शिक्षण पात्रता या ठिकाणी लागणार आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे। तर सुरुवातीला फार्मासिस्ट हे पद या ठिकाणी भरलं जात आहे आणि या पदासाठी शिक्षण पात्रता मान्यता प्राप्त मंडळातून किंवा विद्यापीठातून ज्या उमेदवारांनी आपली 12वी उत्तीर्ण केलेली आहे, त्यासोबत फार्मसीची डिग्री किंवा डिप्लोमा ज्या उमेदवाराकडे आहे आणि फार्मसी ऍक्ट 1948 अंतर्गत फार्मासिस्ट मध्ये ज्या उमेदवाराचे रजिस्ट्रेशन आहे असे उमेदवार या पहिल्या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे आणि या पदासाठी सुद्धा 12वी उत्तीर्ण अशी शिक्षण पात्रता या ठिकाणी लागणार आहे आणि त्यासोबत रेडिओग्राफीचा डिप्लोमा 2 वर्षाचा मान्यता प्राप्त मंडळातून उत्तीर्ण केलेला या ठिकाणी त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियन या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती होते आणि या तिसऱ्या पदासाठी सुद्धा सायन्स मधून 12वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे आणि त्याचसोबत मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा 2 वर्षाचा डिप्लोमा मान्यता प्राप्त मंडळातून सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा या ठिकाणी उमेदवाराकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या 3 पदांसाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे। त्यानंतर शिक्षण पात्रते सोबतच या ठिकाणी बघा, फिजिकल स्टँडर्ड म्हणजेच फिजिकल क्रायटेरिया कशा प्रकारचा या ठिकाणी लागणार आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे। तर जनरल, EWS, SC, OBC या कॅन्डिडेट करता पुरुष उमेदवारांकरता हाईट जी आहे ती 170 सेंटीमीटर
सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि छातीचं जे माप आहे ते 80 ते 85 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. ही जो क्रायटेरिया आहे तो पुरुष उमेदवारांकरता असणार आहे. त्यानंतर महिलांकरता जी हाईट आहे ती 157 सेंटीमीटर याप्रमाणे देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्ही या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता जी अप्लिकेशन फी इथे लागणार आहे ती अप्लिकेशन फी किती लागणार आहे तर बघू शकता. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फक्त 100 रुपये फी अर्ज फी म्हणून या ठिकाणी लागणार आहे. जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी कॅन्डिडेट ही अर्ज फी या ठिकाणी भरू शकणार आहे. फिमेल कॅन्डिडेट एससी एसटी एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता कोणत्याही प्रकारची ही एक्झाम फी इथे दिल्या गेलेली नाही, म्हणजेच एक्झामटेड केलेली आहे. तर ईडब्ल्यूएस ओबीसी आणि जनरल कॅन्डिडेट उमेदवार 100 रुपये अर्ज फी या ठिकाणी भरू शकणार आहे. तर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, UPI आणि रुपे कार्ड इत्यादी माध्यमाचा वापर करून तुम्ही ही अर्ज फी या ठिकाणी भरू शकता. अर्ज फी भरण्याकरता शेवटची तारीख 7 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर SBI चलानच्या माध्यमातून अर्ज फी भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती 9 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर एक्झाम करता जे काही तुमचं ऍडमिट कार्ड तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करणार आहात ते CISF विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे या जाहिरातीमध्ये या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर ही जाहिरात या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून या पदभरतीची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची PDF तुम्हाला कुठे मिळेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून या पदभरतीची ही जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबत सविस्तर माहिती घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पदासाठी 18 ते 28 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही कॅटेगरीमधून अर्ज करत असाल तर या ठिकाणी बघा SC ST करता 5 वर्षाचं एज रिलॅक्शन इथे असणार आहे आणि OBC करता 3 वर्षाचं एज रिलॅक्शन या ठिकाणी असणार आहे. डिपार्टमेंटचे तुम्ही कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी बघा जनरल EWS OBC कॅटेगरीमध्ये 40 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्शन लागू करण्यात आलेलं आहे आणि SC ST कॅन्डिडेट करता 45 वर्षाचं एज रिलॅक्शन या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे वयाची अट आणि एज रिलॅक्शन बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बसत असाल तर या पदांसाठी अर्ज तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता. त्यानंतर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे तर या ठिकाणी बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. CISF विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. प्रत्येक स्टेटनुसार रिक्रुटमेंट सेक्टर या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं वेस्टर्न सेक्टर आहे, त्यामध्ये नवी मुंबई हे या ठिकाणी ठिकाण सेंटर म्हणून या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याकरता या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे तर सुरुवातीला तुमची रिटर्न एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. OMR किंवा CBT पद्धतीने 100 गुणांची ही एक्झाम या ठिकाणी असणार आहे. OMR किंवा CBT पद्धतीने तुमची एक्झाम या ठिकाणी 100 गुणांची इथे घेतल्या जाणार आहे. जे उमेदवार या ठिकाणी या एक्झाम मध्ये पात्र ठरतील त्यांची या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, त्यानंतर डॉक्युमेंटेशन, त्यानंतर बेसिक व्होकेशनल ऍप्टिट्यूड टेस्ट आणि मेडिकल एक्झाम अशा प्रकारे या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण करून तुमची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे. या ठिकाणी जी रिटर्न एक्झाम तुमची या ठिकाणी होणार आहे त्याकरता कोणत्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिलं गेलेलं नाही. हिंदी किंवा इंग्लिश या 2 लँग्वेज मध्ये तुम्ही या ठिकाणी ही एक्झाम इथे देऊ शकता. तर अशा प्रकारे ही निवड प्रक्रिया या ठिकाणी तुमची या पदांसाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यानंतर अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, त्यानंतर या पदभरतीची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्ही संपूर्णपणे जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये या ठिकाणी दिलेली आहे, तेव्हा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करून तुम्ही या पदभरतीची जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबत सविस्तर माहिती घेऊन अर्ज या ठिकाणी या पदांसाठी सादर करू शकता. तर अशा प्रकारे CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या मार्फत 24 रिक्त जागांसाठी या 3 पदांची पॅरामेडिकल स्टाफ पदांची रिक्रुटमेंट या विभागाकडून या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.